आता दिसते सर. हा हो. ठीक आहे. एक PDF पाठवतो मी तुम्हाला. हा 2 PDF आलेत का ग्रुपला? हो सर आले. ठीक आहे. जर स्क्रीनवर दिसत नसेल तर तुम्ही झूम करून पाहू शकता. तुमच्याकडे PDF आहे. ठीक आहे. तर 1 वर्ड सबस्टिट्यूशन 1 मार्काला क्वेश्चन असतो. शब्द समूहासाठी एक शब्द किंवा अनेक शब्दासाठी एक शब्द. तर लोकांचे प्रकार. वन हू इज नॉट शुअर अबाउट गॉड्स एक्झिस्टन्स हे एक येतं. ॲग्नोस्टिक. त्यानंतर आहे एक येतं अमेचर. त्याच्यानंतर वन हू डज अ थिंग फॉर प्लेजर अँड नॉट ॲज अ प्रोफेशन अमेचर. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे हू कॅन यूज आयदर हँड विथ इज म्हणजे दोन्ही हाताने एकाच वेळी वेगवेगळी कामे करू शकतो असा ॲम्बिडॅक्चरस. ॲम्बी म्हणजे बोथ माहिती आहे तुम्हाला. ॲम्बिडॅक्चरस. त्याच्यानंतर आहे वन हू मेक्स अन ऑफिशियल एक्झामिनेशन ऑफ अकाउंट्स. ऑडिटर माहिती आहे आपलं. त्याच्यानंतर आहे वन हू डज नॉट बिलीव्ह इन द एक्झिस्टन्स अर्थात अथेइस्ट किंवा नास्तिक. त्याचबरोबर वन हू लीड्स अन ऑस्टियर लाईफ संन्यासी असेटिक. वन हू इज बॅड इन स्पेलिंग टॅकोग्राफर. त्यानंतर वन हू फीड्स ऑन ह्युमन फ्लेश कॅनिबल. लक्षात ठेवा हा एक येतो कॅनिबल वाला. त्याच्यानंतर पर्सन हू इज ब्लाइंडली डिव्होटेड आयडिया चॉविनिस्ट किंवा अंधभक्त. अ क्रिटिकल जज ऑफ एनी आर्ट अँड क्राफ्ट तर तो असतो कोलोनायझर. त्याच्यानंतर आहे पर्सन लिव्हिंग ॲट द सेम टाइम कंटेम्पोररी. एकाच कालावधीत असणारे लोक. जसे मग आपले कोण तुकाराम महाराज आणि शिवाजी महाराज हे काय होते कंटेम्पोररी होते. तर ठीक आहे. त्याच्यानंतर अ पर्सन हू रिगार्ड्स वर्ल्ड ॲज हिज कंट्री म्हणजे कॉस्मोपॉलिटियन वैश्विक नागरिक. वन हू स्नीर्स ॲट द बिलीफ ऑफ अदर्स जे तो कसं आहे सैनिक आहे. त्याच्यानंतर महत्वाचं आहे अ लीडर हू स्वेज हिज फॉलोअर्स बाय हिज ऑरिटरी. एक नेता जो त्याच्या अनुयायांना त्याच्या वक्तव्याने काय करतो प्रभावित करतो त्याला डेमोगॉग म्हणतात. त्याचबरोबर इपिक्युअर हे एक येतं. वन हू इज फॉर प्लेजर ऑफ इटिंग अँड ड्रिंकिंग त्याच्यातच मग्न असणारा असा इपिक्युअर. त्याचबरोबर वन हू ऑफन टॉक्स ऑफ हिज अचिव्हमेंट्स स्वतःचे अचिव्हमेंट्स सांगतो. इगोइस्ट असतो तो अहंकारी असतो.
हा हे एक येतं. वन हू लिव्स वन कंट्री टू सेटल इन अनदर, म्हणजे आपला देश सोडून जाणारा दुसऱ्या देशामध्ये, त्याला एमिग्रंट म्हणतात. अ मॅन हू इज वुमनिश इन हिज हॅबिट, इफिमिनेट. ठीक आहे. त्याच्यानंतर फजिटिव्ह एक आहे. वन हू रन्स अवे फ्रॉम जस्टिस, न्यायापासून दूर धावणारा. त्याचबरोबर फॅटलिस्ट एक महत्वाचा असतो. फॅटलिस्ट, त्याच्यावर पण कधी कधी प्रश्न विचारला गेलेला आहे. वन हू बिलीव्ह इन फेट, फॅटलिस्ट. अ लवर ऑफ गुड फूड, चांगल्या अन्नाचा चाहता, तर तो आहे गव्हर्नमेंट. त्याचबरोबर मागच्या वेळेस ते आलं होतं बघा, कन्फर्म्ड ॲज ऑनर, आदरणीय, तर आहे तो ऑनरी, आदरणीय. त्याच्यानंतर आहे हू ॲक्ट्स अगेन्स्ट रिलिजन, हेरेटिक. त्याचबरोबर अ पर्सन ऑफ इंटेलेक्च्युअल अँड इरुडाईट टेस्ट, ज्याला सर्व उच्च प्रतीच्या गोष्टी लागतात असा, हाय ब्रो, उच्च प्रभू लोक म्हणतो आपण त्याला, उच्च ब्रो. त्याचबरोबर हेनपेक, अ पर्सन हू इज कंट्रोल्ड बाय वाईट, हेनपेक. त्याच्यानंतर आहे इंट्रोवर्ट एक आहे. वन हू डज नॉट एक्सप्रेस हिमसेल्फ फ्रीली, म्हणजे स्वतःला तो एक्सप्रेस करू शकत नाही असा इंट्रोवर्ट, अंतर्मुख. त्याच्यानंतर हू बिहेव्स विदाउट मोरल प्रिन्सिपल्स, इमोरल. अ पर्सन हू इज इनकेपेबल ऑफ बीइंग टेम्पर्ड, इम्प्रेग्नेबल. इनसॉल्वंट, दिवाळखोर. इनसॉल्वंट म्हणजे काय? दिवाळखोर. वन हू इज अनेबल टू पे हिज डेट, इनसॉल्वेबल. त्याच्यानंतर आहे a person who is primarily concerned with making money at the expense of the ethics, नैतिकता बाजूला ठेवून पैसे कमवणारा व्यक्ती, मर्सिनरी, लक्षात ठेवायचं, तो पण येतो. त्याबरोबर a person who speaks more than one language, polyglot. त्याच्यानंतर स्टॉइक एक येतो. A person who is indifferent to the pains and pleasure of life, stoic. म्हणजे जीवनातील दुःख किंवा सुख याबाबत उदासीन असणारी व्यक्ती, स्थितप्रज्ञ, माहित असेल सर्वांना. त्याच्यानंतर आहे वर्चुसो, विशारद तज्ञ. वन हू possesses outstanding technical ability in a particular art or field. त्याच्यानंतर व्हेन्यू पाहूया आपण, स्थळे. तर अ कलेक्शन ऑफ हिस्टॉरिकल डॉक्युमेंट्स or records providing information about a place, institution or group of people. अभिलेखागार म्हणतात त्याला, आर्काइव्ह, लक्षात ठेवायचं. त्याचबरोबर पक्षी संग्रहालय, अव्हेरी, ते एक महत्वाचं आहे. त्याचबरोबर मधमाशा ठेवण्याची जागा, अपियरी, हे पण येतं. अ प्लेस वेअर बीज आर केप्ट, त्याला आपण काय म्हणतो, अपियरी. त्याचबरोबर आपण हे काल पाहिलेलं आहे, अ बिल्डिंग ऑफ containing tanks of live fish, aquarium. A place of scene of activity, debate or conflict, arena, in the arena. Arsenal, शस्त्रागार. आणि काल हे आपण पाहिलेलं आहे, मानसिकदृष्ट्या आजारी असलेल्या लोकांची काळजी घेण्यासाठी असलेली संस्था, म्हणजे ॲसिलम, लुनॅटिकचा आपण पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर आहे अ होल ऑफ टनेल डग बाय अ स्मॉल ॲनिमल, बरो. ससे वगैरे त्यात राहतात, बरो, आपण काल पाहिलेला. कॅसिनो, तर जुगार खेळण्यासाठी असलेले सार्वजनिक ठिकाण, कॅसिनो. अ पब्लिक रूम फॉर बिल्डिंग वेअर गॅम्बलिंग गेम्स आर प्लेड,
आवाज येत नाही का? होय सर. बाकीच्या लोकांना येतोय का आवाज? हो सर. येतोय. ठीक आहे. हा रेंजचा तुमच्याकडे प्रॉब्लेम असेल मॅडम, येईल आवाज तिकडे पण. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे सिमेटरी, अतिशय महत्वाचं, दफनभूमी, स्मशानभूमी. अ लार्ज बुरियल ग्राउंड, स्पेशली वन नॉट इन अ चर्चयार्ड, चर्चच्या बाहेर. सिमेटरी, दफनभूमी. त्याच्यानंतर आहे क्रिच, क्रिच, nursery where babies and young children are cared for during the working day. क्रिच. डॉर्मेटरी सर्वांना माहिती असेल, शाळा किंवा संस्थेतील लोकांसाठीची मोठी बेडरूम, डॉर्मेटरी. त्याचबरोबर जिम्नॅसियम, व्यायामशाळा, a room or building equipped for gymnastics, games and other physical exercise. Granary, धान्य गोदाम, a storehouse for threshed grain. त्याच्यानंतर हच, काल आपण पाहिलेलं आहे, a box or cage typically with a wire mesh front for keeping rabbits or other small domesticated animals. हच. केनेल, काल पाहिलेलं आहे, केनेल आपण डॉग साठी केनेल असतं. त्याचबरोबर लायर पाहिलेलं आहे, ते सुद्धा जंगली प्राणी जिथे राहतात ती जागा. त्याच्यानंतर मिंट एक येतं बघा, मिंट म्हणजे कांसा. तर अशी जागा जिथं नाणी, पदके किंवा टोकन बनवले जातात. अ प्लेस वेअर कॉइन, मेडल्स ऑर टोकन्स आर मेड, त्याला म्हणायचं आपल्याला मिंट. त्याच्यानंतर monastery, a building or buildings occupied by a community of monks living under religious vows. मठ, monastery, monk जिथं असतात. त्याबरोबर मॉर्ग, a place where bodies are kept for identification. त्याच्यानंतर ऑर्चार्ड, फळबाग, a piece of enclosed land planted with fruit trees. Reservoir, जलाशय, a large natural and artificial lake used as a source of water supply. त्याच्यानंतर बरो पाहिलेला आहे, पुन्हा आलेला आहे, कॅसिनो पुन्हा आलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे एलोजी, a poem, serious reflection, physically a lament for the dead, त्याला एलोजी. एक शोकपर. इपिटाफ पण फार महत्वाचा आहे, मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या स्मृतीमध्ये लिहिलेले शब्द किंवा वाक्यांश. त्याच्यानंतर फोर्टिसाइट, सर्वांना माहिती आहे, गर्भ नष्ट करणे, फोर्टिसाइट. आता हे एक येतं बघा, फ्रॅक्ट्रीसाइड. फ्रॅक्ट्रीसाइड म्हणजे काय आहे, किलिंग वन्स ब्रदर और सिस्टर, फ्रॅक्ट्री. जिनोसाइड, तर लोकांच्या मोठ्या गटाची हत्या, जिनोसाइड. होमिसाइड म्हणजे वध, एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला ठार मारणे म्हणजेच वध, होमिसाइड, किलिंग वन पर्सन बाय अनदर. इन्फॅन्टिसाइड माहिती आहे तुम्हाला. मॉर्चरी, सर्वांना माहिती आहे, मॉर्चरी. कोरोना कालावधी तुम्ही ऐकलेले असेल, शवागार. मॉर्चरी, अ रूम और बिल्डिंग इन विच डेड बॉडीज आर केप्ट, मॉर्चरी. ठीक आहे. ऑबिचरी म्हणजे आदरांजली आपण वाहतो ह्याच्यामधून, न्यूजपेपर मधून या येत असतात ऑबिचरीच्या न्यूज, भावपूर्ण श्रद्धांजली. त्याच्यानंतर आहे पॅट्री, पॅट्री, पोस्टमॉर्टम माहिती आहे सर्वांना. रेजिसाइड एक लक्षात ठेवा, ऍक्शन ऑफ किलिंग अ किंग, रेजिसाइड. सुसाइड माहिती आहे.
बेल म्हणजे मोठे मोठे बंडल, एक लक्षात ठेवा. बॅटरी म्हणतात. अ ग्रुप ऑफ गन्स और मिसाइल्स लॉन्च एक लक्षात ठेवा. अ लार्ज टॉल कबर्ड इन विच क्लोथ्स मे बी हंग और स्टोर्ड. वॉर्ड्रोब. यातलं महत्वाचं आहे बुके. माहिती आहे सर्वांना बुके? an arrangement normally given as a present. बुके. आता उच्चार काय करायचा? बुके. ठीक आहे. त्याच्यानंतर ब्रूड, तरुण प्राण्यांचे एक कुटुंब. ब्रूड, अ फॅमिली ऑफ यंग एनिमल. ब्रूड. त्याच्यानंतर महत्वाचं आहे कन्स्टलेशन, अ सिरीज ऑफ स्टार्स. त्याच्यानंतर कॉर्टेज, अंत्ययात्रा. हर्ड, कळप. हॉर्ड, लोकांचा मोठा गट. फौज, माहित आहे ना सर्वांना? फौज. फौज 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 माहित आहे का? फौज. कुणाची फौज असते? ते फौज आहे ना, ते फौजच आहे ऍक्च्युली. ते आपण वेगळं केलेलं आहे. फौजचं फौज आहे ते खरं. ठीक आहे. त्याच्यानंतर माशांचा संघ, शॉल आपण पाहिलेला आहे काल. टॉरंट, अ स्ट्रॉंग अँड फास्ट मुव्हिंग स्ट्रीम ऑफ वॉटर ऑर लिक्विड. टॉरंट. एक लक्षात ठेवा. टॉरेंट म्हणजे जास्त स्पीडनं पाणी किंवा इतर मटेरियल येईल. आता याच्यामध्ये अरिस्टोक्रॉसी एक महत्वाचं आहे. A form of government in which power is held by the nobility. सरकारचा एक प्रकार म्हणजे सरकार स्थापन करण्याचा, ज्याच्यामध्ये उच्च घराण्यातील व्यक्ती सत्ता चालवते, त्याला अरिस्टोक्रॉसी म्हणतात. अनाकी, सर्वांना माहित असायला पाहिजे. अनाकी तर सरकार नसल्यामुळे किंवा अपयशी झाल्यामुळे निर्माण झालेली गोंधळाची आणि नियंत्रणाबाहेरची स्थिती. ज्यावेळेस फ्रेंच राज्यक्रांती झाली त्यावेळेस अशी स्थिती फ्रान्समध्ये होती. अनाकी. अरिस्टोक्रॉसी समजलं तुम्हाला? उच्च घराण्यातील लोकांनी सरकार चालवणे. याच्यावर प्रश्न येत असतो. संपूर्ण शक्ती असलेल्या एका व्यक्तीला म्हणजे ॲटोक्रॅसी म्हणायचं. चालवले जाणारे सरकार ॲटोक्रॅसी. एका व्यक्तीद्वारे, थोडक्यात हुकुमशाहीच असते. त्याच्यानंतर आहे ॲटोनॉमी, एक स्वयंशासित देश किंवा प्रदेश, जसा आपल्याकडे आहे ॲटोनॉमी. सेल्फ गव्हर्निंग कंट्री ऑर रिजन. ब्युरोक्रासी, नोकरशहा, जे नोकर करणारे लोक आहेत त्यांना म्हणतात. त्याच्यानंतर आहे काय आलं हे पुन्हा? हा, डेमोक्रासी सर्वांना a state, society or group of governed by old people, त्याला जेरॉन्टोक्रॉसी म्हणायचं आहे. सर आवाज गेला. त्याच्यानंतर
त्याच्यानंतर एक महत्वाचा शब्द असतो आपला तो म्हणजे प्लुटोक्रासी. आवाज येतोय का माझा? हो, आता येतोय. हा, तर धर्मनिरपेक्ष राज्य सेक्युलर, राजेशाही मोनकी किंवा मोनार्ची म्हणतो आपण खरं जनरली भाषेमध्ये मोनकी सेक्युलर. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं काही आवाज दिलेले आहेत वन वर्ड, जसं एलिगेटर्स बेलो, बियर्स बेल, रो गेज कॅकल, हेन क्लक, डॉल्फिन क्लिक, फ्रॉग क्रोक, cricket creak, monkeys gibber, camel grunt, owls hoot, penguins honk, cattle moo, horse neigh. त्याचबरोबर nightingale pipe, ducks quack, parrots screech, rats squeak. rats squeak मागच्या वेळेस आला होता. rats क्विक हा मागच्या वेळेस आलेला होता. आता सब्जेक्ट आणि प्रोफेशन. तर कार्टोग्राफी माहिती आहे सर्वांना, नकाशाशास्त्र. एटेमॉलॉजी एक लक्षात ठेवा, उत्पत्तीशास्त्र एटेमॉलॉजी. त्याच्यानंतर थिओलॉजी माहिती आहे सर्वांना, धर्मशास्त्र. ऑर्निथिओलॉजी याच्यावर प्रश्न येतो, एक्सपर्ट इन द सायंटिफिक स्टडी ऑफ बर्ड. ऑर्निथिओलॉजी. एटेमॉलॉजी कीटकशास्त्र, ते येतं. एंटॉमॉलॉजी कीटकशास्त्र, एंटॉमॉलॉजी त्याच्यावर प्रश्न येतो. त्याचबरोबर बॉटनी माहिती असेल सर्वांना. कोरिओग्राफी नृत्यशास्त्र, फोनेटिक्स ध्वनिशास्त्र. फिलॉसॉफी म्हणजे तत्वज्ञान माहिती आहे आपला. डर्मेटॉलॉजी त्वचाशास्त्र. एस्थेटिक्स सौंदर्यशास्त्र. त्याचबरोबर इथे एक आलेलं आहे एथोलॉजी, निवडणूकशास्त्र आहे. संस्कृतीशास्त्र, एथनॉलॉजी. अँकर सर्वांना माहित आहे. अँथ्रोपोलॉजिस्ट म्हणजे मानववंशशास्त्रज्ञ, म्हणजे वन हू स्टडीज द इव्होल्युशन ऑफ मनकाइंड. ॲस्ट्रोनॉट अंतराळवीर. कार्टोग्राफर केलेला आहे आपण. सुंदर हस्ताक्षर काढणारा कॅलिओग्राफर, ते एक लक्षात ठेवा, कॅलिग्राफर. कोरिओग्राफर आपल्याकडे शाळेमध्ये येत असतो. कधी येत असतो कोरिओग्राफर? शॉफर. कार ड्रायव्हर किंवा कार चालवणारा ड्रायव्हर शॉफर. कम्पेअर म्हणजे सूत्रसंचलन करणारा, म्हणजे वरती आला होता अँकर. तर त्याच्यामध्ये थोडा फरक आहे, तुमच्या लक्षात असेल. तर संग्रहालयाचा काळजीवाहक क्युरेटर आणि सायफर. त्याच्यानंतर द स्टडी ऑफ स्टॅटिस्टिक्स, डेमोग्राफी लोकसंख्याशास्त्र. फुलवाला फ्लोरिस्ट, वंशावळ जिनिओलॉजी. त्याचबरोबर सूर्यप्रकाशाचा उपचारात्मक वापर हेलोथेरपी. हॉर्टिकल्चर बागकाम. इन्व्हिजिलेटर परीक्षक, सुपरवायझर करतो आपल्याला. त्यानंतर लेक्झिकोग्राफर एक महत्वाचा आहे, शब्दसंग्रह साठवणारा. रेडिओ जॉकी, वन हू प्रेझेंट्स अ रेडिओ प्रोग्राम, रेडिओ जॉकी. रिटोरिक लिहिण्याची आणि बोलण्याची कला, रिटोरिक. त्याचबरोबर स्कल्प्टर माहित आहे, शिल्पकार सर्वांना. खडकशास्त्र पेट्रोलॉजी. झूलॉजी माहित आहे. त्याचबरोबर अकॉस्टिक्स माहिती आहे सर्वांना, ध्वनिशास्त्र अकॉस्टिक्स. आता काही फोबिया आहेत. फोबिया म्हणजे ज्याची भीती वाटते असं, फोबिया. अन एक्स्ट्रीम ऑफ ऑर इरॅशनल फिअर ऑफ हाईट, उंच ठिकाणाची भीती वाटते किंवा उंचीवर गेल्यावर खूप भीती वाटते, ॲक्रोफोबिया. ताज्या हवेची भीती वाटते, एरोफोबिया. फिअर ऑफ बीइंग एगोइस्टिकल किंवा बीइंग अलोन और आयसोलेटेड, ॲटोफोबिया, एकटे राहण्याची भीती.
त्याचबरोबर ॲग्लोफोबिया वेदनेची भीती, अल्टोफोबिया उंच ठिकाणी असामान्य भीती वाटते. ठीक आहे. त्याच्यानंतर शेवटचं एक महत्वाचं आहे फिअर ऑफ हेट्रेड ऑफ बुक्स, पुस्तकांची भीती किंवा द्वेष, बिब्लिओफोबिया. हा परीक्षेला विचारला गेला आहे. आलं होतं सर टीईटीला आत्ताच 2019 ला. बिब्लिओफोबिया. हा, बिब्लिओफोबिया लक्षात ठेवा. हा आला होता म्हटल्यानंतर आता जरा अशाच प्रकारचा पुस्तकाशी रिलेटेड असणारा, शाळेशी रिलेटेड असणारा, विद्यार्थ्याशी रिलेटेड असणारा, एकूणच शिक्षण क्षेत्रासाठी जे जे काही रिलेटेड आहे असे सर्व फोबिया तुम्ही करून ठेवा. आवाज येतो माझ्या सर्वांना? अशा प्रकारचे फोबिया तुम्ही करायचे आहेत जे आपल्या एज्युकेशन या शब्दाशी रिलेटेड आहेत. ठीक आहे. सेंट्रोफोबिया, मध्यभागी असणे आवडत नाही. सौंदर्याबद्दल अत्यंत भय, टेलोफोबिया. त्याचबरोबर क्रोनोफोबिया, वेळेची भीती, क्रोनोलॉजी. सायनोफोबिया, कुत्र्याची भीती. त्याचबरोबर डिमानोमॅनिया म्हणजे दृष्ट आत्म्याने पछाडल्यागत वाटणे. गॅमोफोबिया, एक लक्षात ठेवा, गॅमोफोबिया. फिअर ऑफ गेटिंग मॅरिड, बिईंग इन अ रिलेशनशिप ऑर कमिटमेंट. त्याच्यानंतर गायनोफोबिया, स्त्रियांची भीती. ठीक आहे. त्याच्यानंतर फोडोफोबिया, प्रवासाची भीती, ट्रॅव्हलिंग. हेडोनोफोबिया म्हणजे आनंद प्राप्त करण्याची भीती. हॅमॅटोफोबिया, रोगाची भीती किंवा रोग होईल आपल्याला, कोरोना होईल अशी भीती वाटणे, म्हणजे काय आहे? हॅमॅटोफोबिया आहे. नायक्टोफोबिया म्हणजे अंधाऱ्या रात्रीची भीती. फार्माकोफोबिया, औषधाची भीती. कार्डिकाफोबिया म्हणजे 13 या संख्येबद्दल खूप अंधश्रद्धा असणे. ठीक आहे. अदर टर्म्स मध्ये हलमंक पंचांग आहे, ॲम्फिबियन सर्वांना माहिती आहे, उभयचर, ॲलेगरी कथा, कविता किंवा चित्र ज्यामध्ये अर्थ लपवलेला असतो त्याला ॲलेगरी म्हणायचं. आपण पाहिलेलं आहे ते फिगर ऑफ स्पीच. त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय युद्धामध्ये गुंतलेले एक राष्ट्र, बेलिजरंट. बायोप्सी सर्वांना माहिती असेल विज्ञानाच्या लोकांना. रोगाचे कारण शोधण्यासाठी त्वचेचा काही भाग काढून तपासणी केली जाते, ती टेस्ट म्हणजे बायोप्सी. सायन्स मध्ये आहे, हे नवीन आहे जरा थोडं. त्याचबरोबर ब्लास्फेमी म्हणजे दुसऱ्याचे निंदानालस्ती करणे. क्रोनोलॉजी, घटनाक्रम. क्रुसेड, मोहीम आहे, राजकीय, सामाजिक किंवा धार्मिक बदलासाठी एक जोरदार मोहीम, क्रुसेड सुरू केलेला आहे. एफिमेरल, फार थोडा वेळ टिकणारे म्हणजे क्षणिक किंवा क्षणभंगूर. एक्सटेम्पोर सर्वांना माहिती आहे. एक्सटेम्पोर माहिती आहे, सर्व लोक तुम्ही शिक्षक आहात. एक्सटेम्पोर माहिती आहे सर्वांना? एक्सटेम्पोर हॅलो, एक्सटेम्पोर माहिती आहे का सांगा मला, कोणीतरी सांगा. तयारी केल्याशिवाय बोलणे किंवा कृती करणे, पाठाचं नियोजन. ऑन दी स्पॉट ना? हा, ऑन दी स्पॉट. आतापर्यंत आलेलं योग्य उत्तर. अजून एक उत्तर अपेक्षित आहे एक्सटेम्पोर मध्ये. सीबीएसई वाले जरा सांगा की मला. सीबीएसई विदाउट प्रिपरेशन. हा, विदाउट प्रिपरेशन यू हॅव टू स्पीक ऑन अ गिवन सब्जेक्ट ऑर पॉइंट. आपण विद्यार्थ्यांचं हे असं घेतलं पाहिजे एक्सटेम्पोर. 2 मिनिटाचं, 5 मिनिटाचं, वयोगटानुसार किंवा
आपल्या स्तरानुसार काय केलं पाहिजे आपण 1 मिनिटाचं 2 मिनिटाचं 3 मिनिटाचं त्यांना इन्स्टंट एक सब्जेक्ट द्यायचा आहे. जसं पेन, तर पेन बद्दल त्याने 1 मिनिटात सांगितली पाहिजे माहिती. काय आहे पेन, कशासाठी वापरतात, पेन कुठल्या कलरचे असतात, कसे असतात, बॉल पेन असतात, काय पेन असतात, काय 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 सांगितलं पाहिजे. अशा ऍक्टिव्हिटी तुमच्या क्लासमध्ये तुम्ही घ्या एक्सटेम्पोरच्या. त्याच्यातून विद्यार्थीचं खरं जे इतर नॉलेज आहे ते कळतं आपल्याला. ठीक आहे. तर त्यानंतर आहे इनफॉलिबल. येस, इनफॉलिबल, कधीही न चुकणारा. इनकॅपेबल ऑफ मेकिंग मिस्टेक ऑर बीइंग रॉंग. इनफॉलिबल. एक महत्वाचं आहे. सर्टन टू हॅपन, इनव्हिटेबल, अटळ. सर्टन टू हॅपन, इनव्हिटेबल म्हणजे अटळ. अटळ. ठीक आहे. नॉस्टॅल्जिया सर्वांना माहित असेल इंग्लिश लिटरेचर वाल्यांना. भूतकाळातील घटनेविषयी भावनिक प्रेम. नॉस्टॅल्जिया म्हणजे तुमच्या जुन्या घराबद्दल, तुमच्या जुन्या शाळेबद्दल असं नॉस्टॅल्जिक तुम्हाला कधी कधी वाटतं. ठीक आहे. त्याचबरोबर पॅनासिया, हे मागच्या वेळेस आलं होतं कुठंतरी. पॅनासिया सर्व अडचणी किंवा रोगांसाठी उपाय, रामबाण उपाय. त्याला काय म्हणतात? रामबाण उपाय म्हणतात. तर अ सोल्युशन ऑर रेमेडी फॉर ऑल डिफिकल्टी ऑर डिसीजेस. लक्षात ठेवायचं. अ डॉक्ट्राइन म्हणजे शिकवण विच आयडेंटिफाईज गॉड विथ द युनिवर्स. संपूर्ण विश्वात देव आहे असा एक सिद्धांत, पॅन्थेइझम. सर्वांना हे माहिती असायला पाहिजे. प्लेगॅरिझम, आहे का प्लेगॅरिझम सर्वांना? प्लेगॅरिझम माहिती आहे का? हॅलो. प्लेगॅरिझम. पीएचडी केली आहेत की आपल्याकडे कोणीतरी? पीएचडी करताना हा शब्द असतो बघा आपल्याला, प्लेगॅरिझम. वाङ्मय चौर्य. हा, वाङ्मय चोरी करणारा. ठीक आहे. तर दुसऱ्याचं वाङ्मय आपण चोरी करायचं नाही. पीएचडीचा प्रबंध लिहिताना आपण कुणाचंही कॉपी पेस्ट करायचं नाही. केलं तर काय होतं, एक सॉफ्टवेअर आहे सरकारकडे, त्या सॉफ्टवेअर मध्ये आपला ग्रंथ टाकला जातो आणि त्यात मग दाखवतो प्रमाण किती आहे ते. तर ते काहीतरी 40% जास्त नसावं असं काहीतरी रूल आहे. असंच आहे ना काहीतरी? ठीक आहे. तर सेफ टू ड्रिंक माहिती आहे सर्वांना. पोर्टेबल. सॅक्रिलीज एक महत्वाचं आहे. पवित्र गोष्टींचा गैरवापर, सॅक्रिलीज. सायनेक्युअर एक महत्वाचं आहे. असे पद जिथे थोडे किंवा काहीच काम नसते पण आर्थिक फायदा खूप होतो. सोव्हिनीर, अ थिंग दॅट इज केप्ट ॲज अ रिमाइंडर ऑफ अ पर्सन. स्मृतिचिन्ह. स्मृतिचिन्ह. मेमेंटो म्हणतात त्याला दुसऱ्या भाषेमध्ये. ठीक आहे. उटोपिया एक लक्षात ठेवा. अन इमॅजिनरी आयडियल सोसायटी फ्री ऑफ पॉवर्टी अँड सफरिंग शक्य नाही. गरिबी आणि पीडामुक्त असा काल्पनिक आदर्श समाज शक्य नाही. युटोपियन माहिती आहे सर्वांना. युटोपियन थोडं हे इंग्लिशचे रिलेटेड आहे पण तुम्हाला पण माहिती असायला पाहिजे. युटोपियन म्हणजे एक अशी वास्तव किंवा अशी वास्तव नाही, हे अशी काल्पनिक स्थिती की ज्याच्यामध्ये सर्व काही ओके आहे. असं होऊ शकेल का? नाही. वास्तवात येणं ते फार अवघड आहे. And exactly the same word as were used originally. जसा सुरुवातीला शब्द वापरला होता तसा त्याला वर्बिटम म्हणतात. वर्बेटिम. तर असे काही वन वर्ड सबस्टिट्यूशन आहेत. लक्षात ठेवा. याच्यातीलच येतील असं नाही, तरी सुद्धा हे करून ठेवा. येण्याची शक्यता मात्र अगदी 100% आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे आपलं कुठलं
आताच हे बघितलं आपल्याला सिनोनिम अँटोनिम पाहिजे. सिनोनिम अँटोनिम. एक मिनिट. ग्रुपला PDF आली अँटोनिमची? हो आली सर. ठीक आहे. ठीक आहे. तर सिनोनिम अँटोनिम ठीक आहे. आपण प्रत्येक प्रश्नासाठी काय करायचं आहे, पॉझिटिव्ह राहायचं आहे. हे पण करा, याचबरोबर अजून तुम्हाला जे बाकीचे आढळतील ते पण करा. ठीक आहे. तर सिनोनिम अँटोनिम मध्ये भरपूर शब्द आहेत. आता कुठला तुम्हाला येईल असं सांगणं मुश्किल आहे, परंतु जनरली जे महत्त्वाचे असतात तेच या बुक मध्ये दिलेले आहेत, तेच आपण PDF घेतलेली आहे. तर बघा, अबेट, मॉडरेट, डिक्रीज कमी करणे, तसंच अँटोनिम्स आहे ॲग्रिवेट, सप्लिमेंट वाढ करणे. त्याच्यानंतर अकॉर्ड, ॲग्रीमेंट, हार्मोनी सिनोनिम आहे त्याचा. त्याचा अँटोनिम आहे डिसॲग्रीमेंट, डिस्कॉर्ड, मतभेद. त्याच्यानंतर आहे एलियन, फॉरेनर, आउटसाइडर. एलियन पाहिले असतील सर्वांनी, त्या एका पिक्चर मध्ये आहेत बघा एलियन. कोणत्या पिक्चर मध्ये आहेत एलियन? कोई मिल गया. हा. तर एलियन, फॉरेनर, आउटसाइडर, परदेशी, परग्रहवासी. त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे नेटिव्ह, मूळ निवासी किंवा रेसिडेंट. त्याच्यानंतर आहे अल्यूर, एंटिस, फॅसिनेट, भुलवणे. एंटिस, फॅसिनेट म्हणजे काय? भुलवणे. रिपल्स, रिपेल, तिरस्कार उत्पन्न करणे. त्याच्यानंतर आहे अपॅथी, उदासीनता, अनकॉन्सर्न, इंडिफरन्स, कॉन्सर्न, केअर, काळजी. ऑकवर्ड, क्लमसी, रफ, गोंधळलेला, क्लेव्हर, ऍप्ट, हुशार, कुशल. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे बार्बरस, अनसिव्हिलाइज, असभ्य, क्रूर, रानटी. कल्चर्ड, ह्युमन आणि संस्कृत किंवा मानवी. त्याच्यानंतर आहे ठीक आहे बघा, बेनव्हलन्स. हा ह्याला असतो, त्याला CBSE एक्झाम मध्ये असतो. बेनव्हलन्स, मानवता, उदारता, जनरॉसिटी, ह्युमॅनिटी त्याचा अर्थ आहे. आणि मेलव्हलन्स, इनह्युमॅनिटी, असभ्यता, अमानवता विरुद्धार्थी शब्द आहे. त्याचबरोबर बिविचिंग, मॅजिकल, फॅसिनेटिंग, जादुई, आकर्षक, फसवणारा, बिविचिंग. रिपल्सिव्ह, रिपंजंट, अनाकर्षक. त्याच्यानंतर आहे ब्रिटल, सर्वांना माहिती आहे ब्रिटल. तर फ्रेजाइल, डेलिकेट, कास्ट. ब्रिटल, कास्ट माहिती आहे ना सर्वांना? ब्रिटल ग्लास माहिती आहे ना? हॅलो, हॅलो. नाही सर, आता काय करावं, सायन्स मध्ये आहे की? मराठीत माहित आहेत, इंग्लिश मधले नाहीत येत लक्षात. हा हा. तर ब्रिटल हे एक क्वालिटी आहे ना आपल्या ग्लासची. धातू अधातू मध्ये आपण शिकलोय ना, टफ, एन्ड्युरिंग, काचेचे कठीण. प्रकार. हा, त्यातलंच आहे ते. सायन्सचा वर्ड आहे ऍक्च्युली तो. बसल, स्लरी, घाई, स्लोनेस, क्वाईट. त्याच्यानंतर कॅलॅमिटी एक महत्वाचा, ऍडव्हर्सिटी, मिसफॉर्च्यून म्हणजेच आपत्ती, विपरीत परिस्थिती. च्या विरुद्ध फॉर्च्यून, हॅपीनेस, अनुकूल परिस्थिती. कॅलस, ऑब्ज्युरेट,
अनफिलिंग निष्ठुर, त्याला दयाळू किंवा काइंड, कम्पॅशनेट, टेंडर. त्याचबरोबर कॅप्टिवेट, चार्म, फॅसिनेट, मोहून टाकणे. डिसइल्युजन, ऑफेन म्हणजे तिरस्कार उत्पन्न करणे. कॅप्टिव्हिटी, फ्रीडम हे एक येतं. सीज म्हणजे टर्मिनेट, डेसिस संपुष्टात येणे, एंड होणे. बिगिन, ओरिजिन सुरू करणे. त्याच्यानंतर कंपॅशन, काइंडनेस, सिम्पथी, क्रुएलिटी, बार्बेरिटी, क्रूरता आणि सहानुभूती. कॉन्कर, अप्रूव्ह, ऍग्री, मंजूर, सहमत. त्याला डिफर, डिसऍग्री, भिन्न, असहमत. त्याच्यानंतर आहे कन्सेंट, ऍग्री, परमिट. ऑब्जेक्ट म्हणजे ऑब्जेक्शन घेतो ते आपण, असहमती, ऑब्जेक्शन. ऑब्जेक्शन माय लॉर्ड म्हणजे असहमती दर्शवणे, डिसऍग्री. त्याचबरोबर डिके एक येतं. डिके म्हणजे कोलॅप्स, डिकम्पोज, विघटन होणे. डिके साधारणतः झाडाची जी पाने असतात ती काय होतात? फ्लोरिश, प्रोग्रेस, वाढ, प्रगती त्याच्या विरोधात शब्द आहे. हा, हे एक अलीकडे शब्द येतो बघा. डिसायफर म्हणजे इंटरप्रेट, रिव्हील, डिसायफर. अवघड शब्दाचा अर्थ लावणे, डिसायफर हा नवीन शब्द आहे, लक्षात ठेवा, हा येईल. मिस इंटरप्ट, डिसॉर्ट, डिसायफर. त्याच्यानंतर डेलिकेट सर्वांना माहिती आहे. डेडिकेट समर्पित होणे, डेडिकेटेड आपण म्हणतो ना, डेडिकेशन आपली महत्वाची आहे, तर ती डेडिकेशन समर्पण. रिफ्यूज, निगेट. डेफर म्हणजे पुढे ढकलणे, डेफर. प्रोलॉंग, सस्पेंड उशीर करणे, पोस्टपोन. ऍक्सिलरेट, एक्सपीडिएट लवकर करणे. आता आपली जी सीईटीची जी एक्झाम आहे ती काय केलेली आहे? डेफर केलेलं आहे, डेफर, पोस्टपोन केली. काय केली? डेफर, उशीर करणे. त्याच्यानंतर डेलिशियस माहिती आहे सर्वांना, प्लेटेबल, टेस्टफुल, चवदार, डेलिशियस. डिस्टेस्टफुल, अनसेव्हरी. त्याच्यानंतर आहे डेमॉलिश, नाश करणे, विनाश करणे. रन, डिव्हास्टेट, रिपेअर, कन्स्ट्रक्ट निर्माण करणे. त्याच्यानंतर आहे महत्वाचा डिप्लॉयच आहे लगेच. डिस्पॉइल, डिव्हाइस, डायफेस्ट आहे नष्ट करणे. रिस्टोर आणि रिन्यू पुनर्स्थापित करणे. इसेंट्रिक, स्ट्रेंज विचित्र माणूस. नॅचरल, कॉन्व्हेन्शनल नैसर्गिक. एक्सटे अतिशय महत्वाचं, एक्सटे म्हणजे डिलाइट, एक्सल्टेशन आनंद, हॅपीनेस. डिस्पेअर निराशा, कॅलॅमिटी आपत्ती, डिप्रेशन निराशा. लक्षात ठेवा ते. इलिमिनेट, एक्सपेल आउट काढून टाकणे, इलिमिनेट. इलिमिनेटर राऊंड असतो माहिती आहे तुम्हाला, इलिमिनेशन राऊंड. इलिमिनेट. रिस्टोर ऍक्सेस, ठीक आहे. त्याच्यानंतर आहे एंडेवर, अंडरटेक, ट्राय. एंडेवर म्हणजे अटेम्प्ट, ऍस्पायर उपक्रम हाती घेणे, उपक्रम बंद करणे, अर्थात क्विट. क्विट नॉट क्वाइट बट क्विट. त्याच्यानंतर इक्विव्होकल म्हणजे अनिश्चित, अस्पष्ट, ओबियस, लसीज. लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर आहे इरॅडिकेट, डेस्ट्रॉय, एक्सटर्मिनेट म्हणजे नष्ट करणे आणि सेक्युअर प्लांट म्हणजे सुरक्षित करणे. इस्टीम आणि रिस्पेक्ट म्हणजे आदर सन्मान. रिडिक्यूल आणि स्पर्म उपहास करणे. त्याच्यानंतर आहे टेम्पररी, मोमेंटरी, अस्थायी, शाश्वत, परपेच्युअल म्हणतात त्याला.
त्याच्यानंतर महत्वाचं आहे फॅलसी, एक महत्वाचं आहे फॅलसी. डिल्युजन, मिस्टेक, भ्रम, चूक. वेरासिटी, ट्रुथ, सत्य. फिबल एक येतो, फिबल, वीक. फिबल म्हणजे कसा, वीक, डेलिकेट, नाजूक, खराब. स्ट्रॉंग, रोब्युस्ट, मजबूत. त्याच्यानंतर फ्यूज, स्ट्राईफ, क्वॅरल, भांडण. फ्रॅटर्निटी, हार्मनी, बंधुत्व, सलोखा. डेमॉलिश म्हणजे नाश करणे, आणि रिपेअर, कन्स्ट्रक्ट. हा वेगळा आहे पेज, तेच आहे ना. 15 झालेलं आहे ते, तिथे या. तर फ्लक्च्युएशन माहिती आहे सर्वांना. फ्लक्च्युएट, डिफ्लेक्ट, वॅसिलेट, चढ उतार होणे, कमी जास्त होणे. स्टॅबिलाइज, रिसॉल्व. फ्रेजाईल मागाशीच आपण पाहिलेलं आहे. वीक, इन्फर्म. त्याच्यानंतर ग्लूम, ऑब्स्क्युरिटी, डार्कनेस, डिलाइट, मर्थ, स्पष्टता. हॅम्पर, प्रिव्हेंट, प्रमोट, फॅसिलिटेट. त्याच्यानंतर आहे हॉटी, ॲरोगंट, पॉम्पस, हंबल, सबमिसिव्ह म्हणजे गर्विष्ठ आणि विनम्र. हंबल, सबमिसिव्ह. ॲरोगंट, पॉम्पस लक्षात आहे. हजार्ड एक महत्वाचा आहे. हजार्ड, पेरिल, डेंजर, धोका, संकट. कन्व्हिक्शन, सिक्युरिटी. त्याच्यानंतर हायपोक्रासी, डिसेप्शन, अफेक्टेशन आणि सिन्सिरिटी, ऑनेस्टी, फसवणूक, प्रामाणिकपणा. इमेन्स म्हणजे ह्यूज, इनॉर्मस, बिग त्या प्रकारे. प्रचंड. फनी, इनसिग्निफिकंट, लहान, कमी प्रमाणात. इम्पार्शियल म्हणजे जस्ट, अनबायस्ड, निष्पक्ष. त्याच्या विरुद्धार्थी शब्द प्रिजुडाइज, बायस. त्याच्यानंतर महत्वाचा आहे आपला, आपण काल घेतला होता इनएव्हिटेबल. तर अनअवॉइडेबल म्हणजे अटळ, असर्टेन आणि अनलाइकली, डाउटफुल, टाळता येण्याजोगा. इन्सिड, इन्सिपिड, वॅपिड, सहीन, डेलिशियस, लिसिशियस. त्याच्यानंतर आहे इनसॉल्वंट, दिवाळखोर, आणि वेल्दी किंवा सॉल्वंट. त्याचबरोबर इंट्रीग, स्कीम, कन्स्पायरसी, योजना, षडयंत्र. कॅन्डर, सिन्सिरिटी. इनव्हिसिबल, अजंक्य, उत्साही. इनव्हिन्सिबल तर इफिनिनेट, लँग्विड, गळून गेलेला. जोवियल म्हणजे फ्रॉलिकसम किंवा चीअरफुल, आनंदी. सॉलेम, मोरस, उदास, निराजन. ज्युबिलंट एक महत्वाचा आहे. रिजॉयसिंग, ट्रम्फंट, आनंद, विजयी. मेलंकली, डिप्रेसिंग, उदास, निराजन. त्याचाच अर्थाचा आहे. ज्युडिशियस महत्वाचा आहे. थॉटफुल आहे, प्रुडेंट आहे, शहाणा आहे. ठीक आहे. त्याला इरॅशनल आणि फुलिश. रॅशनल सर्वांना माहित आहे. रॅशनल का इरॅशनल असते. जस्ट म्हणजे ऑनेस्ट, जस्ट किंग. इम्पार्शियल,
जस्ट जे न्याय देतो ना आपण, न्यायी, जस्ट किंग, त्याचा अर्थ होतो न्यायी राजा. जस्ट किंग म्हणजे आता लगेच झालेला जस्ट किंग आहे. इथं 2 अर्थाने जस्ट वापरलं जातं. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रामाणिक आहे, अनइक्वल, अनफेअर आहे, जुव्हेनाईल, तरुण, यंगर, टेंडर, डोटेज म्हणजे म्हातारा किंवा अँटी, पुरातन, डोटेज. कीन म्हणजे शार्प आहे, पॉइंट आहे, इच्छुक आहे, वॅपिड आहे, त्याचबरोबर इन्सिपिड आहे, नीरस आहे. त्याचा विरुद्धार्थी आहे तो. नेल, नेल एक पहा, डेथ, नेल, लास्ट ब्लो, मृत्यू घंटा म्हणतात त्याला मराठीमध्ये. पुनर्निर्माण, रिकन्स्ट्रक्शन, रिडिस्कवरी. नॉटी म्हणजे कॉम्प्लिकेटेड, डिफिकल्ट, जटिल, कठीण, आणि सिंपल, मॅनेजेबल, साधे. लॅव्हिश, लॅव्हिशली आपण काय करतो, ज्यावेळेस आपल्याकडे पैसे असतात त्यावेळेस पैसे कसे खर्च करतो, लॅव्हिशली म्हणजे स्पेंट मनी लॅव्हिशली असे कोलोकेशन आहे इंग्लिशमध्ये. स्पेंट मनी लॅव्हिशली म्हणजे विपुल प्रमाणात आहे, अबंडन आहे. त्याच्यानंतर स्कॅर्स म्हणजे कमी प्रमाणात, दुर्बल, अपुरे, डिफिशियंट. लायबल म्हणजे अकाउंटेबल, बॉन्ड, जबाबदार. अनअकाउंटेबल, ऍप्ट टू डू समथिंग. लिबरल, उदार माणूस आहे. स्टिंगी नाहीये, कळत किंवा दुर्भावनापूर्ण नाहीये, मॅलिशियस. लिस्टलेस, इनडिफरंट, इनअटेंटिव्ह, उदासीन, बेसावध, ब्रिस्क, अटेंटिव्ह, तीव्र, सावध, लिस्टलेस. त्याच्यानंतर ल्यूर, LURE, ल्यूर. ल्यूर म्हणजे अट्रॅक्ट, एंटी, आकर्षित करणे, आणि त्याच्या विरुद्ध रिपेल, डिफ्यूज, पळवून लावणे. मायन्यूट काल आपण पाहिलेलं आहे, डिमिनिटिव्ह. त्याचा सिनोनिम काय आहे, डिमिनिटिव्ह. म्हणजे डिमिनिटिव्हचा सिनोनिम दुसरा काय होऊ शकतो, मायन्यूट म्हणजे लहान. त्याचं जे काय काल सांगितलेलं आहे, लहानात लहान, मायन्यूट किंवा मिनिएचर म्हणजे एकदम तसली चित्र, छोटी छोटी काढलेली चित्र, मिनिएचर. त्याच्यानंतर आहे लार्ज, कॉलॉसल, हे एक येतं कॉलॉसल, झल पण म्हणतात त्याला कधी, कॉलॉसल. त्याच्यानंतर आहे मिटिगेट, अतिशय महत्वाचं, मिटिगेट आलं होतं कुठेतरी, मिटिगेट. तर मिटिगेट म्हणजे ॲलिफिएट, रिलीव, कमी करणे. मिटिगेट म्हणजे काय, टू डू मिनिमम, मिटिगेट. तर ऑगमंट, एनहान्स, हे लक्षात ठेवा शब्द, तो हा शब्द बरं का, मिटिगेट वाला. मॉडेस्ट सर्वांना माहिती आहे, त्याविरुद्ध ॲरोगंट आहे. मोलेस्ट, हॅरेस, त्रास देणे, मोलेस्ट. कन्सोल, सूद, दिलासा देणे. त्याचबरोबर म्युच्युअल, जॉईंट, आयडेंटिकल, संयुक्त, समान, सेपरेट, डिस्टिंक्ट. निगर्टली म्हणजे मायजर, कोहोचर. त्याच्यानंतर आहे प्रोफ्यूज. निग्लिजंट, ते पण येतं, निग्लिजंट मधला म्हणजे अविचारी, निष्काळजी, निग्लिजंट. इनअटेंटिव्ह, विजिलंट, विजिलंट आणि केअरफुल. नॉन चलंट, CBSE मध्ये शब्द आहे हा, नॉन चलंट. इनडिफरंट, निग्लिजंट. उदासीन, निष्काळजी, नॉन चलंटली. अटेंटिव्ह, कन्सिडरेट, सावधशील किंवा विचारशील, विचारात घेणारा. नोव्हिस माहिती आहे सर्वांना, टायरो, बिगिनर, नवीन आदमी, नवशिक्या. वेटरन म्हणजे अनुभवी, वेटरन हा शब्द विचारला जातो. इंजिनियर, हुशार, इंजिनियर. त्याच्यानंतर नॉक्सस, बेनफुल, इंजुरियस, हानिकारक आहे. हिलिंग आणि प्रॉफिटेबल, फायदेशीर. त्याच्यानंतर नलिफाय, कॅन्सल, अॅन्युअल, रद्द करणे. कन्फर्म, अपहोल्ड, राखून ठेवणे.
ठीक आहे. त्याच्यानंतर महत्वाचं आहे ऑब्स्ट्रक्ट म्हणजे अटकाव करणे, हॅस्टन म्हणजे स्पीड वाढवणे, एनकरेज करणे. आपण काल पाहिलेलं आहे हे ऑफस्पेन. तर डिसेंडंट, सिबलिंग, मुले, अपत्य, अँसेस्टर, फोरफादर, पूर्वज. ऑपेक नेहमी येतो, ऑपेक, ऑब्स्क्युअर, शेडिंग, ट्रान्सपरंट, ब्राईट असं ठेवायचं. आउटब्रेक, वुब्रेक, इरप्शन, इनस्ट्रक्शन. त्याच्यानंतर आहे सब्जेक्शन, कॉम्प्लियन्स, पालन, अधीनता. पॅरामाउंट, फोरमोस्ट, इमिनंट, अग्रगण्य, महत्वाचं असतं. ट्रिव्हियल म्हणजे क्षुल्लक, क्षुल्लक, कनिष्ठ. हा, प्लेसीड एक येतं कवितेमध्ये असतं हे, प्लेसीड. ट्रँक्विल, काम, शांत. टर्बुलंट, हॉस्टाईल, तर कंटाळवाणी, विरोधी. पॉम्पस, हॉटी, ॲरोगंट पाहिलेलं आहे मग आपण. प्रीमॅच्युअर, प्रिकॉशियस, अनटाइमली, अपरिपक्व. बिलेटेड, त्याचबरोबर अपॉर्च्यून म्हणजे योग्य, नंतरचा. प्रॉडिगी, मिरॅकल, मार्वल, असामान्य, हे पण येतं. नॉर्मल, ॲव्हरेज, सामान्य. प्रोफ्यूज, लॅव्हिश, अबंडंट, भव्य, विपुल, स्केर्स, स्कॅन्टी. प्रोहोक, आणि हे दोन्ही पण महत्वाचे. प्रोहोक, इन्फ्लेम, इन्साइट, उत्तेजन करणे, भडकावणे. प्रोहोक, भांडण करायला तूच मला भाग पाडलं, म्हणजे काय, यू प्रोहोक्ड मी. आणि पेसिफाय म्हणजे शांत करणे, कम्फर्ट, ते समजते तुम्हाला. प्रुडियंट म्हणजे सावध, बुद्धिमान. कॉशियस, डिस्क्रीट, आणि इम्पेच्युअस किंवा अनवाईज. त्याच्यानंतर रूथलेस, अनह्युमन, रिमॉर्सफुल, क्रूर, कंपॅशनेट, दयाळू. त्याचबरोबर स्नीर, मॉक, स्कॉन, उपहास, फ्लॅटर, प्रेज, स्तुती. सुपरफिशियल, पार्शियल, शॅलो, उथळ, प्रोफाउंड, डिस्टर्निंग, गहन किंवा समजूतदार. टिमिड, डिफरंट, कोवर्ड, घाबरट आहे, बोल्ड आहे, आणि इंट्रपिड आहे. टायरो आताच पाहिला आपण, नवशिक्या, वेटरन, याच्या अगोदर आलतं टायरो. त्याच्यानंतर व्हॅलिड, जेन्युन, ऑथेंटिक, वास्तविक, खरा, किंवा डिफेक्टिव्ह, भ्रामक. हे एक येतं बघा, वेनॉम, पॉयझन, मेनहोलन, विष, किंवा अँटीडोट, बेनहोलंट, त्याच्या विरुद्धार्थी शब्द आहे. विषावरील औषध, अँटीडोट म्हणतात त्याला. पॉयझन, अँटीडोट. वेटरन आताच आपण पाहिलं होतं, एक्सपिरियन्सला असतो. नोव्हिस किंवा टायरो, ते पण आता आलेलं होतं. विजिलंट, कॉशियस किंवा अलर्ट, सावध, ते पण झालंय. निग्लिजंट झालेलं आहे. त्याच्यानंतर हे एक महत्वाचं आहे बघा, कुठलं, वेन म्हणजे डिक्लाइन, ड्विंडल, पतन. ॲमिलेरोट, राईट. वेन आणि वॅक्स लक्षात ठेवा. वॅक्स म्हणजे वाढणे, वेन म्हणजे कमी होणे, हा शब्द येतो नेहमी. वेडचं माहित आहे सर्वांना, मॅरी, कंबाईन, डिव्होर्स, सेपरेट. विच, विशियस, इमॉरल, दृष्ट. आणि वर्चस, नोबल, गुणी किंवा उदार. तर काही यातील वर्ड अतिशय महत्वाचे आहेत, काही थोडेसे कमी महत्वाचे आहेत. त्या पद्धतीने आपण घेतलेलं आहे. PDF तुम्हाला मी पाठवलेली आहे. या PDFचं वाचन करा. त्याचबरोबर तुमचा आजपर्यंतचा अनुभव इंग्लिश भाषेतील तो पण इथं फार कामी येणार आहे. कारण
इडियम्स, फ्रेजेस, प्रोव्हर्ब, त्याचबरोबर वन वर्ड सबस्टिट्यूशन, सिनोनिम्स, अँटोनिम्स आणि पॅसेज. याला जवळजवळ 10 मार्क असतात. काय काय सांगितलं मी आता? पॅसेज, इडियम्स, प्रोव्हर्ब, फ्रेजेस, वन वर्ड सबस्टिट्यूशन, अँटोनिम, सिनोनिम, याला 10 मार्क असतात. 10 मार्क, जोक नाही 10 मार्क म्हणजे. तर ही जी मार्क असतात ती तुमच्या आतापर्यंतच्या परफॉर्मन्स वरती त्या सब्जेक्टचं तुम्हाला किती नॉलेज आहे जनरली त्याच्यावर बरीच डिपेंड असतात. एवढं मात्र आहे की आपण जर व्यवस्थित तयारी केली तर त्यातील आपण बरीच मार्क एका महिन्यामध्ये सुद्धा घेऊ शकतो. आणि तुम्ही जर पहिल्यापासून इंग्लिशचा अभ्यास करत असाल तरी सुद्धा तुम्हाला जास्त काही इथून पुढे अभ्यास न करता सुद्धा या 10 पैकी मार्क पडू शकतात. समजतंय माझं म्हणणं काय आहे ते? की तुम्ही जर पूर्वीपासून इंग्लिशचा अभ्यास करत असाल तरी सुद्धा तुम्हाला इतकी मार्क्स इथून पुढे अभ्यास नाही केला तरी सुद्धा पडतील. काही हरकत नाही, पडतात. परंतु जर तुम्हाला अभ्यास करून पाडायचे असतील तर जरा जास्त फोकस करावं लागेल या सेक्शनवरती. तर हा व्होकॅब्युलरी आणि कॉम्प्रिहेन्शन सेक्शन आहे. कोणता सेक्शन आहे हा? व्होकॅब्युलरी अँड कॉम्प्रिहेन्शन सेक्शन. तर याच्यावरती 10 मार्क्स असतात, लक्षात घ्या. सिनोनिम, अँटोनिम, वन वर्ड, त्याच्यानंतर होमो वर्ड, होमो ते जे आहेत ते. ठीक आहे. याच्यानंतर आपल्यानंतर एक तास असेल, मी टाकतो त्याचं टायमिंग 4लाच असेल तो. घेऊया आपण त्या ठिकाणी पण एक तास. आणि संध्याकाळी पुन्हा 8 ते 9 फक्त एकच तास असेल आज SSTचा. 8 ते 9 SSTचा एक तास असेल. इयत्ता 11वीचा. काय राहिलाय आपला इयत्ता 11वीचा? कुठला? 11वीचा इतिहास ना? हा, 11वीचा इतिहास आपण 8 वाजता घेऊया. उद्याच्याला सर 4ला क्लास नाही राहणार मग? आहे रेग्युलर 4ला क्लास आहे आणि नंतर SST वाल्यांना 8ला एक आहे. हॅलो हा बोला. सर, काल एक पुस्तक बघितलं TET साठी, पण त्याच्यामध्ये सर 6वी ते 8वीचं फक्त सिलेबस आहे SST साठी. तर सर तुम्हाला माहित असेल तर एखादं बुक सांगा ना आपल्या सोशल सायन्स साठी, नाही की तसं सगळंच कुठलंच बुक नाही. नाही काय तसं म्हणते कुठलंच बुक नाही. असं कुठलं बुक नाहीये की त्याच्यामध्ये आता हा नवीन सिलेबस आहे. याच्यासाठीच मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतोय, आपण ज्या नोट्स तुम्हाला दिलेल्या आहेत ना, दॅट इज द सर? फुल अँड फायनल. जॉग्राफीचं नाहीये, जॉग्राफीचं सर नाहीये, म्हणजे असं तुम्ही जे हिस्ट्रीच्या दिलात ना तर तसं जॉग्राफीचं नाहीये. कुठं नाहीये? म्हणजे मायक्रो नोट्स सर तुम्ही ज्या हिस्ट्रीच्या दिल्यात ना बनवून, तशा जॉग्राफीच्या नाहीयेत म्हणते मी. नाही दिलेत की मी पण, जॉग्राफीच्या पण दिलेत की. तर त्यात बरं, ठीक आहे सर. बाकीचे क्वेश्चन येतात सर, जसे नदी प्रणाली, ह्या जिल्ह्यातनं कोणती नदी वाहते किंवा महाराष्ट्रातल्या प्रमुख नद्या, त्याच्या उपनद्या, हे सगळे जर म्हणजे थोडासा भूगोलाचं जास्त आहे असं म्हणायचं होतं त्या मॅमला. हा म्हणजे डिटेलमध्ये एक्स्ट्रा पाहिजे. ठीक आहे. तसं एखादं तुमच्याकडे जनरल नॉलेजचं एखादं बुक असलं तर त्यातून ते करायचं, येतंय त्याच्यातून पण लक्षात. ठीक आहे सर. हा, तर तुमच्याकडे एखादं जनरल नॉलेजचं पुस्तक असेल ना, त्यातून ते येतंय सर्व, त्याच्यामध्ये असतंय ते व्यवस्थित दिलेलं असतं. ठोकळामध्ये आहे की सर? हा, ठोकळ्यामध्ये आहे, त्यातून वाचायचं आहे. महत्वाचं आहे ते सुद्धा बरं का. हा, ठोकळा पण महत्वाचा आहे, कारण आपल्या टेक्स्टबुक मधले बरेच प्रश्न त्याच्यात कव्हर होतात. मग सर तो जुनी आवृत्ती असेल तरी चालेल ना ठोकळा? हो चालतं. सर ठोकळा म्हणजे काय असतं सर?
ठोकळा म्हणजे लाकडाचा ठोकळा असतो. एकनाथ पाटलांचं हे मोठं एकनाथ पाटलांचं CMP मोठंच्या मोठं बुक आहे. मॅडम ठोकळा म्हणजे असं ठोकळ्यासारखं एक बुक आहे एकनाथ पाटील सरांचं. हे स्पर्धा परीक्षेसाठी अतिशय महत्वाचं बुक आहे. लोक त्याला तात्या पाटलाचं सुद्धा नाव घेत नाहीत. ते आता कशा मॅडम म्हणल्या डायरेक्ट ठोकळा आहे माझ्याकडे, ठोकळा तर ते ठोकळा फेमस झालाय. सर मी विदर्भातली आहे ना, त्यामुळे मला हे तिकडले वर्ड थोडे माहिती नाही आहेत, म्हणून विचारलं ठोकळा म्हणजे काय. बर ठीक आहे. ठोकळा म्हणजे एक पुस्तक आहे जे फेमस आहे, ऑल महाराष्ट्रात फेमस आहे ऍक्च्युली. एक मोठं असं ठोकळ्यासारखं बुक आहे, चांगलं बुक आहे. जर कुणाकडे असेल, जुनं असेल तरी चालेल, त्यातून पण वाचा. नवीन असलं तर गुड. स्टडी सर्कलचं चांगलं आहे की आहे, कुणाकडे असेल तर वाचा. सर ते खूप डीप मध्ये नाही होणार का मग? कुठलं ठोकळ्यामधले जर आपण भूगोलाचे प्रश्न खूप असे ह्याच्यावरती जाऊन वाचन होईल ना मग ते. चालेल ना, मग काय होतंय. बरं ठीक आहे सर. चालेल, पण पुस्तकांना विसरू नका, त्यातून पण प्रश्न येतात, त्यातून पण येतात. ठोकळा प्लस पुस्तकं करा, व्यवस्थित तुम्ही अगदी 105 110 पर्यंत जातं. तर ते विद्याभारतीचं बुक कसं आहे, म्हणजे 6वी ते 8वी साठीच आहे. ते रेफर केलं तर हो, डिस्क्रिप्टिव्ह पण आहे आणि क्वेश्चन पण आहेत त्याच्यात, पण 2017चं आहे सर ते बुक. 17चं म्हणल्यावर आता 18 19 20 ला जे सिलेबस बदललाय तो त्याच्यात नसेल. मॅडम ऐका ना, मी माझ्या अनुभवावरून सांगते की ते बुक वाचून म्हणजे सफिशियंट नाहीये तेवढं. मी अगोदर पण सांगितलं की ते काय. सर मी 78च्या पुढे कधी गेलेच नाही. जरी पाठ जर केलं ना आपण सोशल सायन्स म्हणा 6वी ते 8वी, तर नाही तेवढे मार्क 40च्या पुढे किंवा 35च्या पुढे नाही जाऊ शकत. सोशल सायन्सला 9वी 10वी 11वी 12वी वरती विशेष लक्ष द्यावं लागेल बघा, सांगतोय. 6वी ते 8वी मध्ये फारसे प्रश्न येत नाहीत. सर तुमच्या स्वतःच्या अनुभवावरून सांगा ना आम्हाला की जे बालभारतीचे टेक्स्ट बुक आहेत ना तेच वाचू देत की म्हणजे ते ठोकळा वगैरे असं. मग सरांनी पहिल्यापासूनच सांगितले की तेच वाचा. मॅम टेक्स्ट बुक सगळ्यात चांगले आहेत, कारण त्याच्यामधूनच मोस्ट क्वेश्चन त्याच्यातलेच येतात. आणि त्याच्यातनं मायक्रो नोट्स काढा तुम्ही. आपण स्वतः काढलं. आपल्या बरोबर स्वतःच्या भाषेत. आणि सरांनी ज्या दिलेल्या नोट्स आहेत त्या पण खूप छान आहेत. कुठल्या? त्या वाचा, त्यातून टेक्स्ट मायक्रो बुक नोट्स मधल्या. काढा. टाकलेत आपल्या ग्रुपवर अंजू मॅडम. हो हो ओके, त्यामुळे ती वाचा तुम्ही, माहितीये का. हो, हिस्ट्रीच्या खूप चांगल्या हिस्ट्रीच्या एकदम बेस्ट आहेत, पण जिओग्राफीच्या पण चांगल्या आहेत. आता जिओग्राफीचा टेस्टचा ब्राझील भारत सरांनी स्वतः काढलेले. हा ते चांगले आहेत आहेत, पण बाकीचं थोडं जरा कन्फ्युजन झालंय. त्या पण चांगल्या आहेत, त्या तर माझ्यापेक्षा चांगल्या माणसानं काढलेल्या आहेत त्या नोट्स. मॅडम मायक्रो करा ना त्याच्यातनं. स्वतःच्या ते पुस्तक वाचले की समजते, पण बाकीचे स्वतःच्या भाषेत स्वतः शॉर्ट करून ठेवल्यानंतर डोक्यात येतं. ठीक आहे. आपण 4 वाजता पुन्हा सायकोलॉजीचा एक तास घ्यायचा आपल्याला 4 वाजता. ओके सर. हॅलो सर. बोला. सर सोशल सायन्स 60 मार्काची एक टेस्ट ठेवा ना, नाही तर आपण आता देणारच आहे तुम्हाला एक टेस्ट. सिलेबस तर होऊ द्या ना मॅडम. होऊ द्या आता. अहो मॅडम, पूर्ण सिलेबस होते. 20 दिवस आपल्याला फुकट दिलेत की आता त्यात आपल्याला टेस्टच करायचं आहे की आता काय करायचं. पुढे तेच करायचंय ना. ठीक आहे सर. त्यामुळं ठीक आहे, अभ्यास करा जरा. टेस्ट आपण काढूया. टेस्ट काढून तुम्हाला देतो. नाही, माझं म्हणणं कसं होतं, एखादी टेस्ट झाली तर बरेच विद्यार्थी इथून पुढे पण अभ्यास करायला चालू करतील ना, कमी मार्क भेटले तर, त्यासाठी. बरोबर. पुढच्या 15 दिवसात टेस्टच घेणार आहेत.
हा, टेस्ट ठीक घेणार आहे. आहे सर, पण ऍक्च्युली कसं सर आणि कोणत्या टॉपिक वरती टेस्ट करणार आता 11-12चा जिओग्राफी झालेला आहे. ओके, हिस्ट्री बाकी आहे, नागरिकशास्त्र बाकी आहे. काय करणार? त्यामुळे ते होऊ द्या, मग सर काढतील ऑटोमॅटिक. होऊ द्या, देतो मी तुम्हाला टेस्ट देतो, काळजी करू नका. ठीक आहे आणि चालते 11 चालते. तारखेपासून तेच करायचंय, काळजी नका करू. 11 तारखेपासून तेच करायचं. हा. ठीक आहे, एंड करू का? हो सर. ओके, धन्यवाद. 4 वाजता बरोबर Sir, thank you, सायकोलॉजीचा sir. तास असेल. आभारी आहे.